जय गुरुदेव. तेव्हा तीही होती गुरुरूप, घेती ब्रह्मानंदी झेप. शिष्य गुरुत्वाचा विक्षेप, न उरे कदा ते. संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथाचा महिमा वर्णन करत आहेत. शिष्य ज्यावेळेस सद्भावनेने काया वाचा मन प्राण मन बुद्धी अहंकार सर्व काही सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या देहाचे करते करविते सद्गुरुनाथच आहेत असा भाव ठेवून त्याचा मीपणा निघून जातो. त्यावेळेस माऊली म्हणतात, तेव्हा तीही होती गुरुरूप. असे जे शिष्य आहेत, जे सर्वार्थानं सद्गुरूला समर्पित होतात, त्यांचं अंतरंग आणि गुरुचं अंतरंग एक रूप होतं. गुरुच्या अंतरंगातली सर्व दैवी संपदा, दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा, आनंद, या सर्व अंतरंग संपत्तीचा शिष्याचा विकास होऊन तो शिष्य गुरु स्वरूप होतो. आणि पुढं माऊली या स्थितीचं वर्णन करताना म्हणतात, घेती ब्रह्मानंदी झेप. आणि त्या शिष्याचा अहंकार निघून गेल्यामुळं तो शिष्य देहात्म भावाच्या पिंजऱ्यातून निघून जातो आणि ब्रह्मानंदाच्या मुक्त आकाशामध्ये झेपावतो. तो आनंद स्वरूपाला प्राप्त होतो. त्याला पूर्ण समाधानाची प्राप्ती होते. त्याच्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते. पुढं माऊली म्हणतात, शिष्य गुरुत्वाचा विक्षेप. हा शिष्य आहे आणि हे गुरु आहेत. ह्या दोघातला नामरूपाचा भेद मिटून जातो आणि ते दोघंही चैतन्य स्वरूप होतात. असं या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण या ओवीचं चिंतन करू. शिष्याला ही अवस्था प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं, त्या साधनेचं चिंतन आपण करू. प्रथम अनंत जन्माच्या पुण्याईनं आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे. या मनुष्य देहाचं महत्त्व कळालं पाहिजे. हा देह आम्हाला कशासाठी मिळाला आहे? संसार तर सर्वच प्राणी करतात. आहार, जेवण करणं, सगळेच प्राणी खातात, पाणी पितात. निद्रा, माणूसही झोपतो, सगळे प्राणीही झोपतात. माणसालाही भीती वाटते आणि सर्व प्राण्यालाही भीती वाटते. आहार, निद्रा, भय आणि मैथून. माणसंही प्रजननाद्वारे संतती उत्पन्न करतात आणि प्राणीही संतती उत्पन्न करतात. मग माणसामध्ये आणि इतर जीवामध्ये काय फरक आहे? तर माणसाला बुद्धीचं वैभव अन्य नाही तुझे. संत म्हणतात, या माणसाला बुद्धीचं वैभव मिळालेलं आहे. साराच सार विवेक, नित्य काय अनित्य काय, हा विचार करण्याची शक्ती माणसाला मिळालेली आहे. हा मनुष्य देह प्राप्त होणं आणि मला हा देह कशासाठी मिळाला आहे, याचा उपयोग मला काय करायचा आहे, हा विचार करणं हे पहिलं पाऊल परमार्थातलं. आणि खरं सुख कोठं आहे याचं चिंतन करणं, याचा शोध घेणं. आम्ही दिवसभर धावतो, पळतो, कितीही मिळवलं तर समाधान होत नाही. आणखी मिळवावं असा आमच्यात हव्यास असतो. आणि
पळून पळून थकतो आणि रात्री अंथरुणावर पडतो. ज्यावेळेस आमचे सर्व विचार सुटतात, आमच्या बँकेत बॅलन्स किती आहे, जवळ असणारी स्त्री पत्नी किती सुंदर आहे, किंवा स्त्री असेल तर पती किती सुंदर आहे, जमीन किती आहे, पायथ्याला साप बसला आहे, काहीही सर्व विचार ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस त्याला आनंदाची प्राप्ती होते. त्याला ज्यावेळेस झोप लागते त्यावेळेस त्याला आनंदाची प्राप्ती होते. आणि ही झोप शिकवते की सर्व विचार सोडल्याशिवाय शांती आनंद मिळत नाही. मग असा सुखाचा शोध घेणारा जीव, सुखी लोक कोण आहेत त्यांचा शोध घेतो आणि त्याला लक्षात येतं, आम्हा सुख दिसे संताची ये पायी, संत ते अक्षय समाधान. आणि ज्यांना हे कळालं ते म्हणतात, खरं सुख साधूच्या, संताच्या, सद्गुरूच्या चरणावर आहे. कारण त्यांचा पूर्ण भगवंताला समर्पण असतं. जो ईश्वर करील ते त्याची इच्छा या भावानं त्यांचं जीवन असतं. म्हणून ते अक्षयी सुखात असतात. साधक म्हणतो, आम्हा सुख दिसे संताची पाये. आम्हाला सुख कुठं दिसतं? साधूच्या चरणावर, संताच्या चरणावर, सद्गुरूच्या चरणावर. का? कारण त्यांना अक्षय समाधानाची प्राप्ती झालेली असते. असा साधक ज्यावेळेस सद्गुरुनाथाकडे जातो आणि म्हणतो, गुरु महाराज, अप्पा, संसारात मी खूप शोध घेतला, खूप पैसे कमवले, सुखासाठी लग्न केलं, संतती झाली, जमीन जुमला झाला, सगळं काही झालं, पण मला शांती मिळत नाही, मला आनंद मिळत नाही, माझी मृत्यूची भीती जात नाही. त्यावेळेस शिष्याला सद्गुरुनाथ भक्तस्थलात प्रवेश देतात, त्याला इष्टलिंग दीक्षा देतात. आणि तुला शांती मिळवायचं असेल तर तुला मी सांगितल्याप्रमाणे जीवनात आचरण केलं पाहिजे. इष्टलिंगाची दीक्षा देतात आणि सांगतात, तुला सदाचारानं वागलं पाहिजे. सदाचार म्हणजे तुझं नैतिक आचरण चांगलं पाहिजे. दुसऱ्याचं धन, पर स्त्री याविषयी तुझ्यामध्ये निरासक्ती असली पाहिजे. कुणाला त्रास होईल असं तू वागायला नको आहे. हा सदाचार शिकवतात. सदाचारानं पूजा करता करता त्याच्याकडून भक्तस्थलाची साधना करून घेतात आणि इष्टलिंगाची पूजा करता करता त्या साधकाचं इष्टलिंगावर मन जडतं. माझे गुरु महाराज इष्टलिंगाच्या रूपानं माझ्या सोबत आहेत. तो सतत इष्टलिंगाशिवाय, गुरु महाराजाशिवाय काहीच बोलत नाही. तो माहेश्वर स्थलात येतो. त्याची निष्ठा सद्गुरूच्या चरणावर, इष्टलिंगावर दृढ होते. माझं खरं सुख जर लिंग पूजेत आहे. आम्ही नेनो धर्म अधर्म, लिंग पूजा हाची आमचा स्वधर्म. आम्हाला काय दुसरं घेणं देणं नाही. लिंग पूजा करणं हाच आमचा स्वधर्म आहे. त्याच्यातच माझा आनंद आहे. असा साधकाचा सद्गुरूच्या कृपेने माहेश्वर स्थलात प्रवेश होतो आणि साधक माहेश्वर स्थलाची साधना करता करता त्याचं अंतकरण शुद्ध होतं. इष्टलिंगाला दाखवल्याशिवाय तो पाणीही पेत नाही, अन्नही खात नाही. नवीन कपडे घेतले, इष्टलिंगाला अर्पण करतो. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, जाणून या वर्म सुखावला. प्रत्येक गोष्ट ईश्वराला, इष्टलिंगाला अर्पण करायची आणि प्रसाद म्हणून त्याला ग्रहण करायचं. असं करता करता त्याचा सहजपणे प्रसादी स्थलामध्ये
प्रवेश होतो. त्याची दृष्टी निर्मळ होते, त्याची वाणी निर्मळ होते, त्याचं मन निर्मळ होतं आणि त्याचं जीवन प्रसादमय होतं. प्रसादमय म्हणजे पवित्र होतं, निर्मल होतं, आनंद स्वरूप होतं, प्रेम स्वरूप होतं. अशा साधकाला सद्गुरू माऊली पुढं प्राणलिंगाचा उपदेश करतात. तू ज्या इष्टलिंगाची पूजा करत आहेस तोच तुझ्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूपानं विराजमान आहे. त्याचं तू ध्यान कर, त्याची तू पूजा कर. दया, क्षमा, शांती, प्रेम, निरहंकारिता अशा भाव द्रव्यानं त्याची तू पूजा कर. आणि माझ्यात जे चैतन्य आहे तेच सर्व प्राणी मात्रात चैतन्य आहे असा भाव ठेवून त्या प्राणलिंगाची पूजा कर असा सद्गुरुनाथ त्याला उपदेश करतात. साधक प्राणलिंगी स्थलाची साधना करतो, त्याचं चंचल मन स्थिर होतं. प्रत्येक त्याच्या श्वासामध्ये सद्गुरुनाथाचं स्मरण असतं. माझा प्रत्येक श्वास गुरु माऊलीच्या सत्तेने चालत आहे याची त्याला अखंड जाणीव होते. आणि असा साधक सद्गुरुनाथाच्या कृपेने शरणस्थलामध्ये प्रवेश करतो, सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित होतो. या देहाचे करते करविते सद्गुरु महाराजच आहेत. लिंग माझा पती आहे, मी त्याची सती आहे. जशी मुलीचं लग्न करून दिलं की तिचं नाव बदलतं, तिचं आडनाव बदलतं, तिच्या नावापुढे वडिलाचं नाव असतं, तिथं जाऊन तिचं नावही बदलतं, वडिलाच्या नावाऐवजी पतीचं नाव येतं आणि ती माझं घर म्हणू लागते. आणि 4 दिवस माहेरला आली तर माझ्या घरी कोणी नाही, मला जावं लागतं म्हणते. तिचा समर्पित भाव म्हणजे शरणस्थळ. तसा हा भक्त आपलं तन मन धन आपला सर्व प्रपंच सद्गुरुनाथाच्या चरणी हृदयस्थ सद्गुरुनाथ जे इष्टलिंग रूपानं विराजमान आहेत, प्राणलिंग रूपानं हृदयात आहेत, त्या सद्गुरुनाथाला समर्पित होतो. माझे डोळे अप्पाच्या सत्तेने पाहत आहेत, माझे कान परमपूज्य अप्पाच्या सत्तेने ऐकत आहेत, माझ्या मुखातला शब्द ना शब्द अप्पाच बोलत आहेत, माझ्या हाताकडून काम माझे अप्पा करून घेत आहेत, माझे पायाला चालण्याची शक्ती देणारं चैतन्य माझे अप्पा आहेत. असा तो शरणस्थलीय साधक गुरु कृपेने ऐक्य स्थलात जातो. गुरु माऊली त्याला बोध करतात, राजा ज्या लिंगाची पूजा करत आहेस, ज्या चैतन्याची पूजा करत आहेस, ते चैतन्य तूच आहेस, तूच देव आहेस. तू स्वतःला शरीर मानून बसलास. मी जन्मणारा आहे, मरणारा आहे ह्या अज्ञानात होतास. आता जशी गंगा सागराला मिळाल्यावर तिचं गंगापण राहत नाही, ती सागररूप होते, तसा हा साधक त्या सद्गुरूच्या चरणी समर्पित होतो. माझ्यातलं चैतन्य आणि गुरु माऊलीमधलं चैतन्य एकच आहे. आमचे देह जरी 2 असले तरी देहाची उपाधी गळून पडते आणि तिथं साधक ऐक्यस्थलात प्रवेश करतो. जसं पाण्यात पाणी मिसळावं, अग्नीत अग्नी मिसळावा, तसं हा जीव शिवात मिसळतो. सद्गुरुनाथाच्या चरणी, सद्गुरुनाथाचे चरण म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आहे. त्या निर्गुण निराकार परब्रह्मात ही जीवरूपी गंगा त्या परब्रह्मरूपी सागरात समाविष्ट होते आणि तिथं गुरु आणि शिष्य हे नाम रूप गळून पडते. या अवस्थेचं वर्णन करताना माऊली म्हणतात, तेव्हा तीही होती गुरुरूप. असे समर्पित झालेले सर्व जीवन त्यांनी
प्रत्येक श्वास गुरु माऊलीचा आहे या भावानं समर्पित झालेले शिष्य गुरुरूपच होतात आणि ते ब्रह्मानंदात झेप घेतात. त्यांचा देहभाव सुटून जातो आणि मी चिदानंद रूप शिव आहे, चिदानंद रूप शिव आहे म्हणता म्हणता मी शिव आहे मी कळून जातो आणि केवळ शिव होतो. अशा ब्रह्मानंदामध्ये रममान होतात. माऊली पुढे म्हणतात, शिष्य गुरुत्वाचा विक्षेप, तिथे शिष्य शिष्य राहत नाही आणि गुरु गुरु राहत नाही, दोघेही ब्रह्मानंद स्वरूप होतात. अशा षटस्थल साधना शिष्यावर कृपा करून गुरु माऊली करून घेतात. या षटस्थल साधना तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी शिवयोग शास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं वाचन करावं. भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंतचा जीवाला शिव करणारा प्रवास त्या गुरु माऊलीच्या अनुभवानं लिहिलेल्या शब्दातून वाचावा, श्रवण करावा, त्याचं मनन करावं, त्याचं निधिध्यासन करावं. गुरुदेव पुस्तकाच्या लेखिका रजनीताई मंगलगे या शिवयोग शास्त्राचा पाठ दररोज सकाळी पहाटे 5:30 ते 6:30 1 तासात ज्या परमपूज्य आप्पांनी आपलं गुरुदेव चरित्र रजनीताई मंगलगेच्या माध्यमातून त्या देहाकडून लिहून घेतलं. आज माऊलीच्या इच्छेनं राष्ट्रसंत माऊलीच त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला शिवयोग शास्त्र शिकवत आहेत. ज्या साधकांना हा शिवयोग शास्त्र ग्रंथ श्रवण करायचा आहे आणि जीव शिव ऐक्याच्या प्रवासात या ज्ञान गंगेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी या शिवयोग शास्त्राच्या पाठात जॉईन व्हावं. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते गुगल मीटची लिंक देत आहे. ओम शांती शांती शांती.